नमस्कार. चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पितृ अमावस्येचे महत्त्व. तर कोणी ज्यांना तिथी वगैरे माहीत नसते तर मग त्यांचे पितृ अमावस्यालाच घालतात आणि याला सार्वपित्री अमावस्या पण असतं. तर अमावस्याची तिथी सुरू होते 21 सप्टेंबरला रात्री 12:16 आणि अमावस्या संपते 22 सप्टेंबरला सकाळी 1:23. तर पंधरवड्यात जर रोजचे श्राद्ध करता आले नाही तर फक्त पितृ अमावस्याला श्राद्ध केल्यास सर्व पितर तृप्त होतात. याला सर्व पितृ अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी केलेले पिंडदान, तर्पण, दान, पुण्य पितरांना थेट पोचते. या दिवशी काय करावे? सकाळची पूर्वतयारी म्हणजे सकाळी लवकर उठून आपण हे सगळं केलं पाहिजे. सूर्योदयानंतर स्नान करावे, शुभ्र पांढरे वस्त्र घालावे, तर्पण व श्राद्ध, कुशा, काळे तीळ, दूध, मध, गंगाजल व तूप वापरून पिंडदान करावे. पितरांच्या नावाचे जलतर्पण करावे. फक्त जल आणि तीर्थ जर असलं तर तीर्थ टाकून थोडंसं मध आणि काळे तीळ टाकून केलं तरी चालते. याला पण खूप महत्त्व आहे, म्हणजे काळे तीळ आणि मधाला. पितरांच्या नावांचे जलतर्पण करावे. श्राद्ध केलेल्या ठिकाणी दिवा लावावा. अन्नदान व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. गरीब, गरजू व प्राण्यांना अन्नदान करावे. पितृपक्षातील नियम. या काळात मांसाहार, मद्यपान, तिखट, लसूण, कांदा खाणे टाळावे. वादविवाद, राग, कटुता टाळावे. शक्य असल्यास रोज तुळशी व दिव्याला अर्पण करावे. श्रद्धा व फल. पितरांचे आशीर्वाद लाभतात. वंशवृद्धी, आरोग्य व समृद्धी मिळते. अडथळे, कष्ट व पितृदोष कमी होतो. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.